गेल्या 2 दिवसापासून कांद्याच्या बाजारभावात 1700 ते 1800 रुपयांची घसरण झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। नेमकं ह्या बाजारभावात शेतकऱ्यांना परवडतंय का? आपण काही शेतकरी आपल्या संघ त्यांना विचारूया। तुम्हाला आज जो मिळणारा बाजारभाव आहे यामध्ये किती फायदा होतोय? कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही। त्याचं कारण असं आहे की जो माल आपण साठवलेला होता, साठवताना तो 50 क्विंटल होता, 60 क्विंटल होता, पण आता चाळ्या फोडल्यामुळे निम्मा माल सडलेला आहे। म्हणजे काय 50% नुकसान झालेलं आहे, 50% माल चांगला आहे आणि कुठेतरी 5-6 हजार रुपये भाव आपल्याला भेटत होता। पण गव्हर्नमेंटने जो काही निर्णय घेतलेला आहे आयात करण्याचा, त्यामुळे अत्यंत मानसिकता खराब झालेली आहे, शेतकऱ्याची पण खराब झालेली आहे आणि त्याच्यामुळे आजचा हा जो भाव तुम्ही बघा 2000-3000 रुपये माल विकला जातो आहे। म्हणजे गव्हर्नमेंटचं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान याच्यामध्ये होतं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला 200 रुपये भाव असतो कांद्याला, त्यावेळेला गव्हर्नमेंट कुठल्या प्रकारचं नियोजन करत नाही। अहो 5-6 हजार रुपये भाव भेटल्यावर का नियोजन करते? तुम्ही खर्च पण बघा ना शेतकऱ्यांचे। बाबा, तुम्ही आज कांदा विकायला आणला, तुम्हाला काय बाजारभाव मिळाला? मला आज कांद्याला बाजार मिळाले 3000 रुपये आणि याच्या पहिला कांदा विकत होता 7000 6500 रुपये आणि या कांद्यामध्ये मी पूर्णपणे लॉस जायले। मी या कांद्याची साठवणूक 50 क्विंटल करत होती, त्याच्यामध्ये मला फक्त 20 क्विंटल माल शिल्लक राहिला, बाकीचा माल खराब झाला आहे। आणि आता मी जो माल लावला आहे, नवीन माल लावला आहे, 2 एकर लावला आहे, तर त्याच्यामध्ये 5 क्विंटलसुद्धा माल निघणार नाही आणि मजुरी आम्हाला साधारण मजुराला 400 रुपये मजुरी द्यावा लागते रोजंदारी। त्याच्यामुळे शेतकऱ्याला कुठलंच काही शिल्लक राहत नाही। तुम्ही काय सांगाल? तुम्ही आज कांदा विकायला आणला आहे, तुम्हाला काय बाजारभाव मिळाला? हो, बाजारभावाचं 1800 रुपये आमचे कांदे गेले। त्यांना पहिल्यांदा आणले तर ते 6200 गेले ते, तर आता हे 1800 जे आणून कांदे जे ओपले, तर याच्यात आम्ही जवळजवळ 20 क्विंटल कांदे उखाड्यात फेकले आणि आता हे 1800 आणले गेले ते कांदे आता खाली करावा का उखाड्यात फेकावा अशी आमच्या मोर समस्या आहे। 4 दिवसांना दिवाळीचा सण आला, तर त्या दिवाळीला आम्हाला घरात काय खावा ही पंचायत आहे। तर मग या सरकारनं शेतकऱ्याला मारायचं ठरलं का जगवायचं ठरलं हे सुद्धा आम्हाला समजाना। बाहेरच्या देशातून कांदा आणायची काही गरज नाही, इकडं जरा आपल्या पुरवतो आपल्या भारताला कांदा तर आणायची गरज काय? खाऊ द्या ना शेतकऱ्याला, दिवाळीचा सणसुद्धा सोयीना। कितीक मरतील आणि कितीक जगतील याचा भरोसा नाही। तर आता अक्षरशः आमच्या बाजार करायला सुद्धा पैसे नाही। मग आता सरकार निर्णय घेईल का? बाहेरून जर कांदा खरेदी केला तर या शेतकऱ्याचे विचार त्यांच्या पाय आहे का? अहो आज अक्षरशः आम्हाला घरात तेलाचा पत्ता नाही, मिठाचा, हे लोकांची मजुरी वाढताच आमचं जामारा चालला आणि त्याच्यात आता जर ही अशी परिस्थिती झाली तर मग शेतकऱ्यांना जगावं का मारावं? त्याच्याकरता मोदी सरकारला आमची हात जोडून विनंती आहे का बाहेरच्या राज्यातला न घेता आपल्या भारतातलाच बाहेरच्या राज्यात पाठवा आणि आम्हाला दिवाळी सुईना खाऊ द्या। दिवाळीचा सण तोंडावर आलेला आहे, मात्र बाहेरून जो कांदा आयात होतोय त्यामुळे कांद्याचे बाजारभाव पडत आहेत। तर बाहेरचा आयात होणारा कांदा हा थांबावा आणि देशांतर्गतला जो कांदा आहे तर ह्याच कांद्याचं निकष करावा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव।